प्रश्न क्रमांक 119. अजय व अतुल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:6 दिलेले आहे. 20 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 9:10 असेल तर अजय व अतुल यांच्या आजच्या वयातील फरक आपल्याला काढायचा आहे. तर सुरुवातीला जो त्यांनी गुणोत्तर दिलेला आहे 5:6 हे आजच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे. म्हणून आजचे वयासाठी जर आपण समान गुणोत्तर x मानलं तर 5x आणि 6x यांचं हे आजचं गुणोत्तर जे आहे ते असणार आहे. परंतु आपल्याला 20 वर्षानंतरचं गुणोत्तर पण दिलेलं आहे, म्हणून 5x मध्ये 20 वर्ष ॲड होतील आणि 6x मध्ये 20 वर्ष ॲड होतील असं ते गुणोत्तर, नवीन गुणोत्तर आपल्याला मिळतंय 9:10 हे त्यांनी दिलेलं आहे 20 वर्षानंतरचं. म्हणून हे या प्रकारे आपल्याला मांडता येईल गणिती स्वरूपामध्ये. नंतर आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे. 5x अधिक 20 गुणिले 10 हा इकडे येताना त्याला गुणिले होईल, हा तिकडे येताना गुणिले होईल आणि हा गुणाकार करायचा. 10 ने जर कंसामध्ये गुणलं तर हा 10 × 5 = 50, 10 गुणिले 20 केलं 200, 6 × 9 = 54, हा 54 x होईल आणि हा 9 × 2 = 18, 180. या प्रकारे याला फक्त सोपं करायचं आहे. हा इथे x चलांची किंमत आहे, याला या साईडला जर पाठवलं हा 54x त्याच जागेवरती 50 ला तिकडे पाठवला तर हा 50x होईल. 200 त्याच जागेवरती 180 इकडे पाठवला तर 200 - 180 आणि इथे 54 मधून 50 गेल्यावर आपल्याला 4 शिल्लक राहतात. 4x बरोबर 200 मधून 180 गेले तर 20 आणि नंतर पुढच्या स्टेपला 4 ने जर भागितलं तर 4 × 5 = 20 ही x ची किंमत आपल्याला मिळते आहे. त्यांनी आपल्याला विचारलं आहे की त्यांच्या आजच्या वयातील फरक किती असेल. आजच्या वयांमध्ये आपण काढलेलं आहे की ते 5x आणि 6x जर मानलं तर त्यांचं वयातील फरक 5x - 6x असा होईल. 5x म्हणजे 6x - 5x करू, ते मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा केली तर या ठिकाणी तुम्हाला x त्यांच्यामधला फरक मिळतोय आणि x ची किंमत आपण 5 काढलेली आहे. म्हणजेच 5 वर्षाचं जे अंतर आहे त्यांच्यामध्ये असणार आहे, हा फरक त्यांच्यामध्ये असेल आणि हा पर्याय क्रमांक 1 जो आहे तो आपला अचूक पर्याय आहे.